ठाणे शहराचं कमाल तापमान 42 अंशापर्यंत पोहोचल्याने नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत. त्यातच अधूनमधून पडणारा पाऊस, वाढलेली आर्द्रता आणि कायम असलेला उकाडा यामुळे घामोळ्यांच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात पावसाच्या 1-2 सरी कोसळल्या असल्या तरी वातावरणातील उकाडा किंचितही कमी झालेला नाही. उलट पाऊस पडल्यानंतर हवेत आर्द्रतेचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना घाम येतो आहे. सध्या मान, पाठ, छाती त्याचप्रमाणे इतरत्र पुरळ, खाज, जळजळ, त्वचेची आग होणे अशा तक्रारी देखील वाढल्या आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते घामोळी ही सामान्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक आहे. खाजवल्यामुळे त्वचेवर जखमा होऊन बॅक्टेरियल संसर्गाचा धोका देखील वाढू शकतो, असं या निमित्ताने म्हटलं आहे. सध्या वाढलेल्या दमटपणामुळे घामोळं, डिहायड्रेशन आणि त्वचेच्या संसर्गाच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे.